नमस्कार सर्वांना बोधागडच्या स्टडी पॅटर्नवर सर्वांचं स्वागत आहे. राधे बघा, आज आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत बेरीज वजाबाकीच्या चिन्हाच्या नियमावरील उदाहरणे. बघा, बेसिक टू ॲडव्हान्स आपले उदाहरण असतील याबद्दल काही शंकाच नाही. तर आपण आता हे जे क्वेश्चन दिले आहेत तुम्हाला बघा, क्वेश्चन ए ते सारे क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5. आता हे कसे सोडवायचे, काय सोडवायचे, कसं आपल्याला सोडवल्यावर कशी बरोबर येते हे आपण आज बघणार आहोत. बघा, आपण आता सुरुवात करतो. पहिला प्रश्न आहे आपला. पहिला प्रश्न आहे, जास्त वेळ न घेता आपण आता पहिल्या प्रश्नाकडे जाणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे 24 - 16 + 26 - 14 बरोबर किती, असा प्रश्न आला. परीक्षेमध्ये करायचं काय? तर बघा, प्रथमतः मला सांगा, इथं काय नाही म्हणजे कोणतं चिन्ह असणार? इथं कोणतंही चिन्ह नाही म्हणजे इथं कोणतं चिन्ह लपलेलं आहे? हाईट कोणतं चिन्ह झालेलं आहे? हाईट साइन कोणतं झालेलं आहे? तर इथं हाईट साइन झालं आहे, प्लस कोणतं लपलेलं चिन्ह आहे? तर अधिकचं चिन्ह लपलेलं आहे, म्हणून हे काय असणार? प्लस 24 असणार. मग काय करणार मी? प्लस 24 आणि हे प्लस 26. नीट लक्ष द्या. बघा, प्लस 24 आणि प्लस 26, प्लस 24 आणि प्लस 26 बरोबर, प्लस 24 आणि प्लस 26 बरोबर. आता यांची जर चिन्ह सारखे असतील, इथं प्लस इथं प्लस, तर काय करायचं? बेरीज करायची. आपला दिलेल्या दोन्ही संख्याचे जर चिन्ह सारखे असतील तर बेरीज करावी व तेच आलेल्या उत्तराला तेच चिन्ह द्यावे. हा नियम क्रमांक 1. मग आपल्याला मला काय करायचं? इथं प्लस इथं प्लस. बघा, 4 आणि 6 10 10शीला 0 आणि 6 1 त्याने मल्टिप्लाय केला ओके. 4 आणि 6 झाले 10 10 0 आणि 6 इकडे 1 घेतला बरोबर का? 2 आणि 2 4 4 आणि 1 5 आणि आलेल्या संख्याचं ते चिन्ह म्हणजे चिन्ह कोणतं असणार? प्लस. इथपर्यंत सर्वांना ओके. आता बघा, इथं -16 आणि -14. आता काय करायचं? चिन्ह सारखी आली म्हणजेच काय करायची? बेरीज करायची. ज्यावेळेस चिन्ह सारखे येतील त्यावेळेस बेरीज करायची. बघा, 6 आणि 4 10 10शीला 0 आणि 6ला 1 1 2 आणि 3 बरोबर 3 आणि लागून चिन्ह मायनसचं चिन्ह. मग आता बघा, इथं काय झालं? इथं प्लस 50 आणि मायनस 30. आता काय करायचं? सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, बघा, चिन्हाची आतला बदल झालेल्यावर चिन्ह बदलले. बघा, एका ह्याला प्लस आहे, एका ह्याला मायनस आहे. अशा वेळी जर वेगवेगळे चिन्ह असतील, दोन्ही संख्यांना जर वेगवेगळे चिन्ह असतील तर काय करावी? वजाबाकी करावी. म्हणजे 0ला 0, 0मधून 0 गेले 0 राहिले, 5 मधून 3 गेले किती राहिले? 2 राहिले. आलेल्या आणि 2 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. ज्यावेळेस बेरीजचं चिन्ह असतं, मोठ्या संख्येच्या पुढे बेरीजचं चिन्ह असतं, त्यावेळेस द्यायची गरज नाही. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? धन 20. उत्तर काय आलं आपलं? 20. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? 20. ओके. चला दुसरा क्वेश्चन बघू. बघा, -39 + 68 -78 + 22. ओके. आता बघा, हा प्रश्न सोडवायचा आपल्याला. आता मी म्हणलं पहिल्यासारखंच, इथं -39 आणि -78 बरोबर. आता हे चिन्ह सारखे झाले म्हणजे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावांनो बहिणींनो? काय करायचं? तर बेरीज करायची. बघा, 6 आणि 9 आणि 8 9 आणि 8 9 आणि 8 17 17शीला 7 17शीला 7 7 इकडे घेतला, 3 आणि 7 10 10 1 11 आणि हे चिन्ह कोणतं? मायनस. ओके. इथपर्यंत समजलं सर्वांना? बघा, आता मग प्लस 68 हे प्लस 68 आणि प्लस 22 म्हणजे 8 आणि 2 10 10शीला 0 आणि 6ला 1. ज्यावेळेस चिन्ह सारखे असते तर त्यावेळेस काय करायची? बेरीज करायची. 6 आणि 1 7 7 आणि 2 9. बघा, ही 6 आणि 1 7 आजचा 1 6 आणि 1 7 आणि 2 9 हे 9. हे चिन्ह असणार अधिकचं. पण नंतर बघा, आता काय होणार? 117 इथं आली आणि हे प्लस 90 मला सांगा. आता चिन्ह इथं मायनस इथं प्लस, इथं मायनस इथं प्लस, काय करावं लागेल? वजा बाकी करावी लागेल. मला सांगा, 7 ला 7 खाली आले. ओके. आता मला सांगा
11 मधून 9 गेले खाली किती राहिले 11 मधून 9 गेले खाली किती राहिले 11 मधून 9 गेले खाली किती राहिले 11 मधून 9 गेले खाली 2 राहिले 2 ला 2 इथं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या आहे कोणता 117 117 चे पुढे चिन्ह कोणतं आहे मायनसचं चिन्ह आहे वजाचं चिन्ह आहे म्हणून एक आपण काय देणार -27 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय राहील -27 ओके प्रश्न क्रमांक 2 पण सुटला आहे प्रश्न क्रमांक 3 बघा प्रश्न क्रमांक 3 आता प्रश्न क्रमांक 3 बघा इथं आहे 58 इथं आहे 54 -68 आणि -12 मी मगाशी सांगितलं होतं इथे कोणतं चिन्ह नसतं म्हणजे कोणतं चिन्ह लपलेलं असतं धन चिन्ह हे लपलेलं असतं म्हणून आता इथं काय कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह आहे +58 आणि +54 याची जर बेरीज केली 8 आणि 4 12 8 आणि 4 12 12 2चा 1 5 5 10 10 आणि 1 11 11 ला 11 आणि हे चिन्ह प्लस ओके आता बघा इथं -68 आणि -12 ओके सरळ सरळ 8 आणि 2 10 10 ला 0 चिन्ह सारखे इथं मायनस इथं मायनस म्हणजे काय करावं लागेल बेरीज करावं लागेल 8 आणि 2 10 10 ला 0 ला 1 हे झाले 7 1 8 याला चिन्ह कोणतं मायनस मग आता सांगा इथं +112 आणि -80 मला सांगितलं 2 ला 2 इकडे खाली आला मग सांगा 11 मधून 8 गेले खाली किती राहिले 11 मधून 8 गेले खाली किती राहिले 3 राहिले किती राहिले 3 राहिले मग 3 ला 3 इथं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे प्लसचं बरं चिन्ह द्यायची गरज नाही म्हणजे याचं उत्तर काय असणार 32 तर काय असणार 32 32 ओके 32 ओके बघा तिन्हीला तिन्ही प्रश्न समजले असतील आशा करतो ओके पुढे जातो आता एक प्रश्न आहे चौथा प्रश्न क्रमांक 4 नंबरचा सगळ्यांना व्यवस्थित लक्ष देऊन बघायचा व्हिडिओ बघा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला गोदाकाठचा स्टडी पॅटर्न या चॅनलला जर तुम्ही लाईक केलं नसेल सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की असे नवनवीन व्हिडिओ म्हणजे नवनवीन म्हणजे मी आता आजपासून म्हणजे कालपासून मी पार्ट 1 पार्ट 2 असं टाकत जाणार आहे सगळे इथं अपलोड करणार आहे ते पण एकदम मोफत एकदम फ्री याच्यावर काही ऑब्जेक्शन नाही काही नाही फक्त तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि एकदम सोप्या भाषेत एकदम क्लिष्ट जेवढं घटक अवघड असेल तेवढा मी सोपा करून सांगण्याची मेथड वापरली तर आणि तुम्हाला लवकरात लवकर समजेल असं मी तुम्हाला समजून सांगेन तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू बघा पुढचा प्रश्न 4 नंबरचा याच्या अगोदर मी अजून एक सांगतो लवकरात लवकर आम्ही पोलीस भरतीची PYQ बॅच गणित बुद्धिमत्ताची लवकरात लवकर आपल्या YouTube चॅनलवर लवकरात लवकर अवेलेबल होणार आहे दररोज 1 तास PYQ म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्तेचे दररोज 1 तास PYQ होणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय कोणीही जाऊ नये आणि त्याचप्रमाणे नवोदय स्कॉलरशिप शिष्यवृत्ती MTS हे सर्व परीक्षा देखील अभ्यास ह्याच चॅनलवर भेटेल तुम्हाला गोदाकाठचा स्टडी पॅटर्न ओन्ली गोदाकाठचा स्टडी पॅटर्न चला आता पुढे बघू आपण आता प्रश्न क्रमांक 4 आहे 328 प्लस 292 मायनस 668 मायनस 216 अधिक 203 आता हे गणित करायचे आपल्याला तर करायचं काय तर कोणतं चिन्ह नाही म्हणजे इथे प्लसचं चिन्ह असणार प्लस 328 आणि प्लस 292 आणि आता प्लस कोणता इथं प्लस झाला हे प्लस झाला अजून कोणता राहिला प्लस हे प्लस राहिला ओके 203 हे झालं प्लस म्हणजे प्लस 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 काय होतं रे प्लस प्लस होतं बेरीज 8 आणि 2 10 10 3 10 3 13 13 ला 13चा 7 ला 1 आणि 9 1 10 10 2 12 12 ला 2चा 7 ला 1 4 2 4 2 4 2 6 6 2 8 म्हणजे 8 ला 8 याला चिन्ह कोणतं धन चिन्ह 11 हे मायनस 618 आणि मायनस 216 मला सांगा 8 आणि 6 14 8 आणि 6 किती 14 8 आणि 6 14 म्हणजे 14 ला 4चा 7 ला 1 1 2 3 म्हणजे 3 ला 3 ओके आता बघा 3 ला 3 आणि इथं काय 14 आहे का नाही ओके मग हे 6 आणि 2 6 2 किती रे 6 आणि 2 8 याला चिन्ह कोणतं मायनस आता एक प्रश्न आता राहिलं बघा इथं म्हणतात मी प्लस 823 आणि मायनस 834 आता काय करायचं आपण हे वर घ्यायचे 834 बघा
834 मोठी संख्या आहे 834 आणि प्लस 823. मग मला सांगा याच्यातली मोठी संख्या आपण वर घेतली, मला सांगा चिन्ह प्लस मायनस प्लस मायनस मायनस प्लस. बघा इथं काय मायनस प्लस म्हणजे काय करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल. काय करावं लागेल, इथं काय झालं, इथं मायनस झालं इथं प्लस झालं, तर काय करावं लागेल, वजाबाकी करावी लागेल. लक्षात ठेवा 4 आणि 3 7 आणि 3 आणि 2 5 आणि 8 आणि 8 सॉरी मायनस वजाबाकी करायची असते. सॉरी वजाबाकी करायची. बघा 4 मधून 3 गेले किती राहिले, 1 राहिला. 4 मधून 3 गेले 1 राहिला आणि 3 मधून 2 गेले 1 राहिला आणि ही शून्याला शून्य आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच -11. या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला -11. लक्षात ठेवा इथं बघा हे कोणतं चिन्ह आहे, वजा चिन्ह आहे. हे कोणतं चिन्ह आहे, अधिकचे चिन्ह. त्यावेळेस काय करायची, वजाबाकी करायची. म्हणून 4 मधून 3 गेले 1 राहिला. 4 मधून 3 गेले 1 राहिला. 3 मधून 2 गेले 1 राहिला. 8 मधून 8 गेले 0 राहिला आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 824 मोठी संख्या आहे 822 पेक्षा, म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं होतं म्हणून वजाचं चिन्ह दिलं. म्हणजे -11 हे उत्तर या प्रश्नाचं आलेलं आहे. तर पुढचा प्रश्न तर रोळ वापरून बघा. पुढचा प्रश्न आहे 216 - 248 प्लस 220 - 215. बघा आता मी म्हणलं बाबा तिथं जर मी म्हणलं 216 इथं काय कोणतं चिन्ह नाही म्हणजे इथं कोणतं चिन्ह आहे, धन चिन्ह आहे म्हणजे प्लसचं चिन्ह आहे. म्हणजे प्लस 216 आणि प्लस 220 आणि पुन्हा मी म्हणलं बाबा इथं कोणतं चिन्ह इथं बघा -248 आणि इथं -215. आता हे बघा हे आपण मांडणी करून घेतली म्हणजे इथं प्लस वाले घेतले आले बाजूला आणि मायनस वाले घेतले बाजूला. बघा आता मला सांगा 6 ला 6 2 आणि 1 3 आणि 2 आणि 2 4 हे प्लस ला प्लस. ओके हे झालं 436 प्लस 436 आणि आता हे 8 आणि 5 8 आणि 5 8 आणि 5 13 13 शिरा 3 चा 7 ला 1 4 आणि 1 5 5 आणि 1 6 2 आणि 2 4 हे मायनसचे चिन्ह. आता याच्यात मोठी संख्या कोणती आहे, प्लस 436 आहे का, 463 आहे. तर 463 मोठी आहे म्हणून 463 वर घेतली आणि खाली घेतली प्लस 436. मला सांगा आता 436 3 मधून 6 जातात का, नाही. म्हणून इथला हातचा इथे घेतला, इथला हातचा इथे घेतला. 13 मधून 6 गेले, 13 मधून 6 गेले किती राहिले बाळांनो, 13 मधून 6 गेले 7 राहिले. 13 मधून 6 गेले किती राहिले 7 राहिले. 13 मधून 6 गेले किती राहिले 7 राहिले. 13 मधून 6 गेले तर किती राहिले 7 राहिले. मग 7 राहिल्याच्या नंतर मला सांगा मग इथं किती होणार, इथं 5 होणार. म्हणजे 5 मधून 3 गेले 2, 5 मधून 3 गेले 2 आणि 0 ला 0, 4 मधून 4 गेले 0. मग मला सांगा याचं उत्तर काय येणार आपलं -27. सर्वात उदाहरण समजले असतील अशा अपेक्षा करतो आणि कोदाकाठच्या स्टडी पॅटर्न या चॅनलला लवकरात लवकर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच उदाहरण घेऊन येईल. अजून आपला हे टॉपिक संपलेला नाही. ओके धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या पार्टमध्ये.